येऊ द्या ना. तर ही लालसा आपल्याला खड्ड्यात नेते, ही लालसा आपल्याला मूर्ख बनवते, आपल्याला जनमतातून पूर्णच्या पूर्ण कट करते. म्हणून 10 लाख दिले काय, 20 लाख दिले काय, 50 लाख दिले काय, त्याच्यातून जो कोणतंच कमिशन घेत नाही त्याला म्हणतात थोर पुरुष, त्याला म्हणतात समाजसेवक, त्याला म्हणतात समाज उद्धारक, त्याला म्हणतात झिजणारा झिजणारा, झिजून 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 जिंदगी निर्माण करणारा खरा मात्र नेता, खरा मात्र प्रमुख आमदार, खासदार किंवा प्रमुख व्यक्ती. भंतेजींनी बऱ्याच माणसाला सुद्धा इथे बनवलं. त्या बुद्धवाड्याच्या टोकावर एक घर होतं, खडसेचं घर होतं. त्याचं नाव मला आज आठवत नाही, दासा खडसे म्हणायचे. त्यांचे 2-3 पोरं होते. त्यातला एक पोरग होतं दिलीप. ते ड्रायव्हर होतं तरी त्याला अमृत पियाची सवय होती. पण भंतेजींनी त्याला पैसे दिले की बा एक दिवस तो सोडल. कोण्या माणसावर भंतेजींनी 500 रुपये दिली नाही, कोण्या माणसाला भंतेजींनी 700 रुपये दिली नाही, कोण्या माणसाला 2000, 3000, 4000, 5000 दिले नाही. लग्नाला, घराला, दुःखाला, ऑपरेशनला किंवा मंगळसूत्राला किंवा लग्न लावायला किंवा ज्या मुलींचे लग्नच नाही झाले त्या मुलींचे लग्न करण्यासाठी सामूहिक विवाहाला सुद्धा भंतेजी त्या काळामध्ये आपल्या जुन्या बुद्ध विहारामध्ये राबत राहिले. मोठा मंडप टाकून एवढा प्रचंड त्याग त्यांचा त्या काळापासून आपल्या या पूर्ण परिसरामध्ये, पूर्ण आपल्या या राज्यामध्ये, पूर्ण आपल्या देशामध्ये त्यांच्या त्यागाची ज्योत आम्हा सर्वांना पूर्ण प्रेरणा देत आहे. हे आमचे भंतेजी सत्यपाल यांनी आपला सारा पगार त्यांच्या त्यागाच्या शिक्षणापासून, त्याग ही काही साधी गोष्ट नाही, पैशाचा त्याग करणं तर फारच कठीण गोष्ट आहे. पण यांच्या मागे नुसतं मोहळच लागायचं. भंतेजी 1000 रुपये देते का? हो भंतेजी 500 द्या ना. 1 माणूस, 2 माणूस, 3 माणूस, विधवा बाया वर भंतेजी म्हणायचे मी पैसे मुळाला पाठवून दिले. आणि अशा पद्धतीने त्यांनी सारं आपल्या बौद्ध धम्म, अखिल भारतीय बौद्ध धम्म अलंकार संस्थेला सारा आपला पगार दिला. हा असा त्याग एक तुमचा सुगंध आहे, तुमचा अलंकार आहे. आणि हे त्याग भारतामध्ये कुणाकडेच नाही जास्त, फक्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांकडे आहे. बाकीच्यांना डागच लागलेले आहे स्वार्थाचे, लोभाचे, लालचीपणाचे आणि सर्व प्रकारचे चिकटपणाचे. परंतु बाबासाहेब हा एकच माणूस आहे ज्याने सर्वात मोठा त्याग केला होता. आणि मोठ्याने ध्यानात, जितका जास्त त्याग तितकं जास्त सुख, जितका जास्त त्याग तेवढा जास्त समाधान, जितका जास्त त्याग अमर्याद तेवढं बोधिसत्वाचे तरंग आतमधून निर्माण होतील. आणि म्हणून या त्यागाच्या बलानं भंतेजींनी आमचे भिक्खू नागसेन यांच्यावर खूप अनुकंपा करू त्याला घडवलं. आम्ही पण त्याच्यासोबत आहोत.